हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा. निष्कर्षानंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार. 22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस. तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महानगरपालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार. 30 एप्रिलला पैसे जमा होणार. लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी. दोषी पोलिसांवरती कारवाईसाठी सोमनाथच्या आईची याचिका. औरंगाबाद खंडपीठात प्रकाश आंबेडकर बाजू मांडणार. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरती आज हायकोर्टात तातडीची सुनावणी. एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी. सर्वसामान्यांना मोठा झटका. आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर सुद्धा 50 रुपयांनी महागले. रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये आणखी 0.5% कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज. उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार. तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका. प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली. राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा. विदर्भामध्ये अंगाची लाही. अकोल्यामध्ये पारा सर्वाधिक 44 अंशांवर. नागपूर, अमरावती, बुलढाणा सुद्धा तापला. पुढील 2 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. केदार जाधवची क्रिकेटच्या मैदानातून राजकारणामध्ये एंट्री. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार. आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात. कृणाल पांड्याच्या 4 विकेट्स. हार्दिक तिलकची वादळी खेळी मात्र व्यर्थ. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.